नमस्कार आणि वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत पुरणपोळी. आय नो पुरणपोळी काही इझी रेसिपी नाही आहे, पण त्यातल्या त्यात आपण इझी कशी करता येईल हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतली आहे ही अर्धा किलो चणा डाळ. ही टाटाची घेतली आहे, ही अर्धा किलो चणा डाळ. आणि हा गूळ 1 किलो आहे, त्यातला आपण अर्धा घेणार आहोत. म्हणजे अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो गूळ. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय, तर ही चणा डाळ आणि आपण कपाच्या मापात मोजूनही पाहू, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. तर ही अर्धा किलो चणा डाळ आधी आपण एक अर्धा तास, अर्धा पाऊण तास भिजत घालायची आहे. ती छान भिजली की शिजायला टाकायची आहे. तर आपण ही चणा डाळ आता कपाच्या प्रमाणात मोजून पाहू. तर आता हे आपण चणा डाळचं पाकिट फोडलंय. आपण कपाचा अंदाज घेऊन बघूया किती होतंय ते. अर्धा किलो मापात आहे. हे समजा हे झालं 1 कप. दोन कप. आणि हा 3 पूर्ण नाही भरलाय, म्हणजे हे बघा 2 कप पूर्ण भरून आणि हा एवढा, म्हणजे एक 2.5 कप पकडूया आपण. किंवा ती पूर्ण जर आपण हे केली तर सपाट करून बघूया आपण किती होते सपाट कप. फ्रेंड्स, आपले असे 2.5 कप झाले होते. तर आता आपण सपाट कप करून बघूया किती होते. ठीक आहे. तर हे सपाट म्हणजे पूर्ण वरती अजिबात नाही असं 1 कप. म्हणजे तुम्हाला नवशिक्यांना अंदाज यायसाठी हे करूया आपण, की आपल्याला कळेल ना की अर्धा किलो डाळ म्हणजे किती कपात धरते. 2 कप. आणि हा आता तिसरा कप घेऊया. तिसरा ह्याच्यात टाकून बघूया कपामध्ये. म्हणजे एक हे बघा एवढं, म्हणजे अगदी थोडंसं विधभर कमी. तर 2 पावणे 3 कप पकडूया आपण कपाच्या प्रमाणात. आणि किलोच्या प्रमाणात अर्धा किलो. ठीक. तर आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजायला ठेवूया. तर आता ही डाळ आपण स्वच्छ धुतली आहे, त्यात पाणी घातलंय आणि ही अशीच झाकून ठेवायची. एक आपण अर्धा तास कमीत कमी, म्हणजे ती फुगून ना टोप भरेल, फुगेल ती डाळ आणि शिजेल पण पटकन. तरी अर्धा तास आपण आता भिजायला ठेवूया. तोपर्यंत पुढची तयारी करू. तर आता पहा, आता आपण हे पीठ म्हणजे आपण डाळ भिजत घातली आणि पिठाची तयारी, जी वरची कवरचं हे लागतं पीठ आपल्याला पुरणपोळीचं, त्याची तयारी करूया. तर त्यासाठी आपण घेतलंय की हा कपाची साईज, ज्या कपाने आपण डाळ मोजली 3 कप डाळ झाली आहे, तर त्याच कपाची साईज 3 सपाट कप. 3 सपाट कप गव्हाचं पीठ. 1 सपाट कप हा आहे मैदा. हे आहे 1/3 कप तेल, साधं तेल आहे, पीठ पळताना लागणार आहे आपल्याला. आणि 1/4 कप तूप आहे. हे पण पिठातच घालायचं आहे. 1 टीस्पून हळद. हे पहा, हळद आहे 1 टीस्पून. 1 टीस्पून रॉक सॉल्ट. 1 टीस्पून रॉक सॉल्ट. स्पून हळद, 1/4 कप तूप, 1/3 कप ऑइल, 1 कप मैदा आणि 3 कप आहे गव्हाचं पीठ. आणि हे पाणी घेतलं आपण पीठ मळण्यासाठी. आता ह्या तांब्यामध्ये राहतं 4 कप पाणी. तर आपण बघूया किती लागतंय ते. तर आता 1 बाय 1 आपण काय करायचं, सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून आता हे आपलं पीठ मळायला सुरुवात करायची. तर आधी आपण हे मीठ घेऊया, हळद, तूप हे पुसून घेऊ. नंतर तूप व्यवस्थित पुसून घेऊ. ऑइल आणि यात आता हे सगळं थोडंसं ह्यानेच करूया, हे मिक्स करून छान. हळद ऑप्शनल आहे, की रंगासाठी घालतो आपण हळद. तुम्हाला जर पांढऱ्याच पोळ्या हव्या असतील तर हळद नाही घातलं तरी चालेल, पण रंगासाठी घातलेली आहे. हे थोडं मिक्स करूया आणि ह्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला. हा आहे आपला 1 कप मैदा. आणि हे चाळून घेतलेलं आहे सगळं पीठ. आणि हे आपलं 3 कप आहे गव्हाचं पीठ. आता आपल्याला हे एका हाताने नाही, दोन्ही हाताने करायला लागेल. तर आपण हे सगळं बाजूला करून आपण आधी व्यवस्थित पीठ मिक्स करूया आणि मग मळायला घेऊ. तर पीठ मळताना महत्त्वाचं म्हणजे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. पण 2 कप पाणी लागलं आपल्याला. ह्या पिठाच्याच याने आपण घेतलं होतं मापाने, म्हणजे त्याच कपाच्या मापाने. तर 2 कप लागलं. आता हे तयार झालं आपला गोळा. तर थोडंसं ना
हाताला थोडंसं तेल, म्हणजे ह्याच्यावर थोडंसं तेल शिंपडून हा गोळा आता आपण ठेवून द्याल. तेल फक्त असं कवरिंगला. हां, हे बघा. आणि हा अगदी 2-3 तास कितीही वेळ जेवढा बाहेर राहील ना, म्हणजे मळून हा गोळा तेंबून राहील तेवढी आपली पोळी छान होणार आहे. तर आता हा गोळा आपण हे करू की एका भांड्यात ठेवून त्याला कव्हर करू. ठीक आहे. अजून आपलं काहीच झालं नाही आहे. आपण डाळही शिजायला नाही ठेवली आहे, तेव्हा हे आपण मळून ठेवलं आहे. तर ही एक ट्रिक आहे की आधीच हे कणिक तिंबून ठेवायचं. यामध्ये मी जे पिठाचं प्रमाण केलं आहे त्या प्रमाणामध्ये 15 पोळ्या एका वेळेला होतील. पण पुरण हे 25 पोळ्यांचं होतं. जे आपलं अर्धा किलोचं पुरण आहे हे 25 पोळ्यांचं होतं. तर आपल्याला एका वेळेला जर या सगळ्या पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील तर पिठाचं प्रमाण आपल्याला दुप्पट करायला लागेल. म्हणजे 3 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा जो आहे त्याचं होईल दुप्पट, म्हणजे 6 कप गव्हाचं पीठ आणि 2 कप मैदा. म्हणजे प्रमाण सगळं दुप्पट करायचं. तर मी तसा चार्ट पण इथे लिहून देते तुम्हाला. जे बघा, अर्धा तास, आता अर्धा पाऊण तास झालाय. आपण डाळ जी चण्याची भिजायला घातली होती 3 कप, तर ती पूर्ण भिजवून, हे बघा तुम्हाला तर दाखवते की ती आपल्या साध्या बोटाने तुटते. पूर्ण व्यवस्थित भिजले. त्यातलं पाणी काढून घेतलंय मी. आणि इथे मी टोपामध्ये ह्याच्या तिप्पट, म्हणजे हे 3 कप आहे ना डाळ, तर 9 कप पाणी ठेवलंय. म्हणजे जेवढी तुमची डाळ आहे त्याच्या तिप्पट पाणी. आणि त्याच्यामध्ये आता आपण जस्ट थोडंसं 2 चमचे साधं आपलं खाण्याचं तेल. तेल टाकल्यावर काय होतं की फेस जो येतो ना ते उतू नाही जात. खाण्याचं तेल आणि चांगलं आधण आलंय. तर आता आपण हे डाळ ह्याच्यात टाकू. आणि आता वाजले आहेत 12. आता ही छान फास्ट गॅसवरच ठेवू. आणि पाणी जास्त का, तर उरलेलं पाणी आपण वेळून घेणार आणि त्याची कटाची आमटी करणार. वेळून घेऊ. तर हे फेस वरती नाही हे होत, पण जर आला तर आपण तो असा काढून एक भांडं ठेवायचं जवळ, त्याच्यात काढायचा फेस. ठीक आहे. उकळ आला आहे चांगला. आणि मी तुम्हाला म्हटलं ना तेल घातलं आपण की मग फेस वरती नाही येत. तर हा बघा, हा जो फेस आहे तो काठाशी येऊन थांबलाय, पण वरती. आणि थोडं उंच घ्यायचं भांडं जे आहे ना, उंच. आणि एक एम्प्टी भांडं ठेवायचं की ज्याच्यात हा फेस आपल्याला टाकता येईल असं. तर आता हे छान वाजलेत 12:15, 15 मिनिटं झाली आहे. तर बऱ्यापैकी आपली भिजवलेली होती ना डाळ, त्यामुळे ती बऱ्यापैकी हे झाली आहे की बऱ्यापैकी ना ती सॉफ्ट झाली आहे. हे बघा, एक आपण हे करूया. हे बघा तुटते, पण अजून एक 5-1 मिनिटं ना छान शिजू दे ती. मग पाणी आपण वेळून घेऊ. आणि एकीकडे आता आपण गूळ किसून ठेवू. म्हणजे मग पाणी वेळून घेतल्यावर आपल्याला गूळ घालून हे पुरणाचं हे तयार करायचंय, पुरण तयार करायचंय गूळ घालून. तर आता अजून एक 5-1 मिनिटं फास्ट गॅसच ठेवायचा. छान होऊ दे, मस्त सॉफ्ट होऊ दे डाळ. मग पाणी वेळून घेऊ आपण. तर 5 मिनिटांनी भेटू. तर हे पहा, आता आपली ही जी डाळ आहे, म्हणजे टाइम झाला आहे आता 1:12-20 झाले. तर डाळ छान शिजली आहे. आता आपण ना गॅस स्लो करूया. आणि मी आधी दाखवते. हे बघा शिजले, कसं ओळखायचं की साध्या बोटाने. हे पहा, हे होतंय की छान शिजली आहे. म्हणजे साध्या बोटाने कुस्करते डाळ, मॅश करू शकतोय आपण. म्हणजे ही शिजली आहे. तर आता आपण हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे जे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे ते वेळून घेऊया. हे बघा, अशी एक चाळण हवी आपल्याला. ह्याच्यात नंतर पुरण ह्याच्यातच करायचंय. स्ट्रेनर म्हणतात ह्याला. हे मिळतं झेप्टोवर, डीमार्टवर, अगदी लोकल मार्केटमध्येही मिळेल. तर एक भांडं घ्यायचं, त्याच्यावर हे ठेवायचं आणि पाणी सगळं आपल्याला वेळायचंय. त्यामुळे आता आपला टोप काढून, हे बघा, हे पाणी जे आहे कटासाठी लागणार ते ह्याच्यात पडेल. असं आपण वेळून घेऊया. गरम असतं त्यामुळे सांभाळून. आता हे बघा, आपण पाणी हे वेळलंय. तर आता काय करायचं, हे जे आहे चाळणीतलं पुन्हा यात टाकायचंय, कारण आपल्याला ह्याच टोपामध्ये आपण पुरण देखील करणार आहोत. हे यात टाकायचं. आणि हे बघा, एवढी आपली आता ही डाळ झाली. अर्धा किलो डाळ म्हणजे डबल अशी फुगून झाली आहे. तर आता हे पुन्हा आपण गॅसवर ठेवणार आहोत.
हे गॅसवर जाऊ दे. आता मी दाखवते तुम्हाला त्यात टाकायचे पदार्थ. तर आता हे पहा, डाळ आपण पुन्हा वेळून घेतलेली डाळ यात ठेवली आहे टोपात. गॅस लो आहे. आता मी दाखवते त्याच्यात आपल्याला काय काय पदार्थ टाकायचे. तर त्यात हे आहे अर्धा टीस्पून मीठ. कधी कुठच्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं की त्याने चव एन्हान्स होते. आणि आपण पीठ जे बनवलंय पारीसाठी म्हणजे वरच्या आवरणासाठी त्यातही मीठ टाकलंय. हे अर्धा टीस्पून मीठ. आणि बडीशेप असते ना आपली, ती थोडीशी अगदी खलबत्त्यात कुटून थोडी चहाच्या गाळणीने गाळून घ्यायची आहे. म्हणजे चुरा हे करून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे. तर हे अर्धा टीस्पून बडीशेप. ह्याने हे ऑप्शनल आहे पण स्वाद वाढतो. आणि जायफळ पूड अर्धा टीस्पून. आणि ही आपली वेलची पूड अर्धा टीस्पून. आणि हा आहे अर्धा किलो गूळ. कमी गोड हवा असेल तर अर्धा किलोपेक्षा कमी घ्यायचा आहे गूळ. तर मी 1 किलोचं जे होतं आपला गुळाची ढेप होती त्यातली मी अर्धी काढली आहे, म्हणजे अर्धा किलो हा गूळ आहे. तर आता आपण 1 बाय 1 ह्याच्यामध्ये एक एक हे पदार्थ टाकत जाऊया. तर आधी आपण टाकूया मीठ. हे कसं आत्ताच टाकलं नाही, आपलं बडीशेप छान हे केलेली बडीशेप, कुटलेली बडीशेप म्हणजे बडीशेप पावडर. आपली हे आहे आपली वेलची पूड. आणि ही आहे अर्धा टीस्पून जायफळ. आता आपण गूळ घालूया. हा आपला अर्धा किलो सुरीनेच आपण हे केलंय, सुरीनेच आपण किसलंय गूळ घातलाय. आता ह्याच्यात बघा सगळं जे घालायच्या सामुग्री आहे सगळं टाकले. आता थोडा गॅस आपण फास्ट करू. आणि कारण गुळाला आहे ना आता काय होईल, गुळाला पाणी सुटायला लागेल. हे छान गूळ ह्याच्यात मेल्ट होऊ दे. एक 5 मिनिटं छान फास्ट गॅसवर गूळ एकदा विरघळायला लागला की मग आपण त्याची प्रोसेस पाहू. तर हे पहा, आता तुम्ही पाहू शकता आपलं यातली सगळी जी डाळ हे आहे, गूळ आणि डाळ व्यवस्थित शिजलंय. तर आता आपण गॅस बंद करून टाकूया. आणि कारण हे अजून आता ड्राय होईल. हे थांबा, गरम आहे हे बघा. तर आता आपण ती चाळण जी दाखवली त्याच्यावर हे थोडंसं गरम असतानाच पुरण चाळून घ्यायचंय. मग पटपट चाळलं जातं. थंड झाल्यावर आहे ना ती चिवट होते डाळ. तर आता आपण काय करू की हे पुरण थोडं गॅस बंद करून राहू दे 5-1 मिनिटं. आणि लगेच फटफट आपण ना ते गाळायला घेऊ, म्हणजे चाळणीवर ना पुरण करायला घेऊ. मिक्सरला वगैरे नाही लावायचं, चाळणीवरच दाखवते तुम्हाला. आणि जवळजवळ आपल्याला अर्धा तास लागला पूर्ण प्रोसेस व्हायला. म्हणजे डाळ शिजायला घालून ह्या स्टेपला येईपर्यंत एक अर्धा तास लागला. तर आता आपण पुरण तयार करू. तर आता आपण हे पुरण बाजूला काढले. जवळजवळ अर्धा तास आपण वाट पाहिली. आणि हे गरमच आहे पण हात लावू शकतो इतपत आहे. ठीक आहे, हात लावू शकतो इतपत आहे. तर आता आपल्याला काय करायला लागणार आहे, हे एक चाळण अशी मिळते जाळीवाली, ती चाळण लागेल. आणि खाली त्या चाळणीच्या साईजचं एक भांडं लागेल. म्हणजे आपलं पुरण जे आहे ते आपण गाळून हे खाली पडेल, या भांड्यात पडेल असं. आणि एक फुलपात्र किंवा ग्लास की आपल्याला असं फिरवायला, म्हणजे हाताला ग्रिप मिळेल असं हे पाहिजे. एका भांड्यात तयार झालेलं पुरण काढायला. आणि एक चमचा लागेल की आपले हात स्वच्छ करत राहायला. तर आता आपण सुरुवात करूया. आता हे बघा, थोडं थोडं घ्यायचं. यातलं एक पळी घेतलं मी, थोडं थोडं घ्यायचं. आणि हे गरम आहे ना थोडं, त्यामुळे डायरेक्ट हात न लावता हात मी यात घालून, हे बघा इथे तुम्ही झूम करून दिसेल तुम्हाला. म्हणून पुरण शिजलं व्यवस्थित पाहिजे. एकदा शिजलं व्यवस्थित ना गाळायला वेळ नाही लागत. आणि हे थोडं गरम, म्हणजे अगदी थंड झाल्यावर नाही करायचं, गाळायचं. गरम असतानाच गाळायचं, मग पटापट होतो. हे पहा, आता तुम्ही खाली बघाल ना या भांड्यामध्ये, तर हे असं पडणार. आणि भांड्याला खाली जे लागलेलं असतं ते मग चमच्याने आपण काढून घ्यायचं. तर आता आपण
हे सगळं असंच गाळून घेऊया. पुरण थोडंसं गाळून होऊ दे. आणि हे बघा, हे आपण आता गाळतोय ना, तर तेव्हाच एक छान असा सुगंध त्याला सुटलाय. काढूया. काळं म्हणजे काय, ह्या जाळ्या ज्या आहेत त्यातनं ते बाहेर पडतं त्या साईडने. आणि इथे लॉक झालेलं असतं पाठच्या साईडला, ते पण आपण चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे मग पटापट खाली पडतं. हे बघा, ही वरची चाळण आपली मोकळी झाली आता. पण हे ब्लॉकेज खालच्या साईडला बघाल ना, जे पण होते. आणि हे मऊ होता पुरण, त्यामुळे मग पुरणपोळी फाटण्याचे चान्सच नाही. हे बघा, हे आहे ना, ह्याने ब्लॉक होतं खाली सगळं. तर खाली ताट घेतलं तुम्ही तरीही चालेल. तर आपण हे खालचं जे आहे ते पण सगळं निघून घ्यायचं, म्हणजे पुढच्या बॅचला क्लिअर झालेलं असेल हे खालून सगळं. हे बघा, हे सगळं पुसून घ्यायचं खालून. आता आपण दुसरा बॅच घेऊ. असं करत आपण आता हे सगळं पुरण काढून घेऊ. तर अशी प्लीज तुम्ही एक रिक्वेस्ट आहे की अशी हे ना चाळण घेऊन या. खूप हँडी असते ही. इतर वेळेला पण भाज्या वगैरे धुवायला पण खूप छान आहे. कधी मोड यायची कडधान्य पण ह्यात ठेवू शकतो आपण. ते बघा किती पटपट होतंय. तर आता आणि हे तर आता आपण हे सगळं पुरण गाळून घेऊ आणि मग भेटू. तर आता हे बघा, आपलं सगळं पुरण हे झालंय, गाळून झालंय. आता आपण हाताने काढतोय, कारण आपल्याला हे स्वच्छ करून काय करायचंय, आपण कटाच्या आमटीसाठी जे पाणी ठेवलंय ना, त्या पाण्यामध्ये ही चाळण जी आहे ती धुवून घ्यायची. हे बघा, हे पाटी सगळं लागलंय ना, ते काढून घेऊ आपण. आणि ही चाळण मग कटाच्या आमटीच्या भांड्यामध्ये बुडवून, म्हणजे सगळं स्वच्छ पण होईल आणि आमटीला पण लागणारच आहे ना. तर हे बाजूला ठेवूया. हे बघा, हे बाजूला ठेवू. आणि या टोपामध्ये हे बघा, असं मऊसूत होतं हे पुरण. हे बघा, इतकं सॉफ्ट आणि मऊ होतं ना, की कुठे काही गुठळी नाही, काही नाही, टाळीचा कण नाही. तर आपलं आता हे सगळं आपण काढून बाजूला घेतोय. आणि मग मी दाखवते चाळण कशी धुवून घ्यायची. हे बघा, हे एवढं झालंय आपलं. एकदा हे पुरण तुमचं रेडी असेल ना, की मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे. आणि जेव्हा आयत्या वेळेला तुम्हाला जर पाहिजे असतील पुरणपोळ्या, तर पुरण रेडी असेल तर डब्याला वगैरे मुलांच्या, आपण हे पुरण आधी केलेलं असेल तर त्यातलं थोडं पुरण उरवायचं आणि मुलांच्या डब्याला दुसऱ्या दिवशी पोळी देऊ शकतो. आता हे रेडी आहे पुरण, हे आपण बाजूला ठेवूया, झाकून ठेवूया. हे बाजूला गेलं. आता आपण मगाशी जे पाणी वेळलं होतं हे कटाच्या आमटीसाठी, तर काय करायचं, ते पाणी थोडं ह्या चाळणीवर घेऊन म्हणजे धुवून घ्यायचं. हे चाळण बुडेल असं, कारण हे तेवढं पाणी आहे. हे बघा, ह्या टोपात जात आहे पाणी. हे स्वच्छ धुवून, म्हणजे काय होईल की वाया नाही जाणार काहीच. अशी चाळण ही धुवून घ्यायची पाठवून. हे पण म्हणजे वाया काहीच नाही जाणार. आणि हे ताट पण तसंच करू. कारण ह्याच पाण्याला खरी चव असते, कारण ह्याच्यात गुळ पण आहे ना. त्यामुळे ह्या वरणा आमटी जी करू ना, कटाची आमटी, त्याला एक नॅचरली आंबट गोड चव येते. हे पहा, हा टोपही आपला स्वच्छ झालाय. हे पाणी रेडी झालंय कटाच्या आमटी. आता आपण एक जवळजवळ आपलं हे ठेवून देऊया बाजूला. जवळजवळ आपल्याला अर्धा तास लागला सगळं पुरण तयार करायला. तर आता हे पुरण रेडी आहे. आपण कणिक तर मगाशीच मळून ठेवलेलं आहे. तर आता सगळं आवटा वगैरे स्वच्छ करून मग आपण पोळ्या कशा करायच्या ते बघू.
तर आता आपलं सगळं हे पुरण वगैरे रेडी आहे. आपलं हे सगळ्यात आधी माहिती आहे जवळजवळ 2-4 तास आधी आपण हे कणिक पण टिंबून ठेवलंय की बघा कसं सॉफ्ट झालंय. आणि हे आहे आपलं मगाशी वाटलेलं पुरण, हेही सॉफ्ट झालंय. आणि हे थोडं तेल लागेल आपल्याला आतमध्ये पारीला लावायला, तूप लागेल पोळ्या शेकवायला. हे थोडं हे ठेवलंय पिठी आपल्या पोळीला लावायला. आणि इथे आपण तवा ठेवायचा आहे. आणि पुन्हा तसंच आहे की मागच्या वेळी जसं आंबोळ्यांच्या वेळेला सांगितलं होतं की एक रिंग आणि त्याच्यावर अशी जाळी, म्हणजे कसं की जी वाफ येते स्टीम त्याने पोळ्या सॉगी नाही होणार. तर ठीक आहे, आपण हे बघूया. पोळी बघा, हे पुरण आहे आपलं, पुरणाचा हा गोळा आहे, हा आपल्या पिठाचा गोळा आहे. ठीक आहे, हे 2 गोळे झाले. आता आपल्या पिठाच्या गोळ्याला आपण थोडंसं, जास्त नाही, हे बघा तेल घेऊन आपल्या अंगठ्याने असं डीप करायचंय. हे बघा, जवळून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज आहे. तेल आत घातल्यामुळे काय होतं माहितीये, आपण लाटताना ना की पोळी फाटत नाही. हे बघा, इवन हे आलू पराठे आपण करतो ना त्यात पण ही ट्रिक वापरायची की आतमध्ये हे आपल्या पारीला आतून पोळी तेल लावायचं. मग ते आतलं जे स्प्रेड मिश्रण आहे ते छान स्प्रेड होतं. हा बघा, हा वरचा भाग आहे ना जो दाबलेला, तो लाटतानाही आपल्याला वरतीच ठेवायचा आहे. तर हे थोडं आता प्रेस करून घ्यायचं. हे बघा, ह्या साईडचं केलं मी. आता आपलं पीठ लावायचं. हा वरचा भाग आहे जो आपण दाबलाय, लाटताना तोच भाग वरती ठेवायचा. एकदा तुम्हाला अंदाज आला ना लाटायचा की तुम्ही एकदम स्मूथली, म्हणजे जोर नाही लावायचा एवढा. हा वरचा भाग आहे जो आपण पुरण भरताना दाबलाय. तर आता पिठावर थोडंसं असं हे स्प्रेड करून घ्यायचं. खाली हे पीठ आहे, थोडं स्प्रेड करून घ्यायचं. आणि हे बघा, ही अशी छान पोळी हलक्या हाताने, अजिबात जोर नाही काढायचा आहे, हलक्या हाताने. जवळजवळ आपण हे पोळपाटाचा आकार, म्हणजे या साईडची झाली ही पोळी. ठीक आहे, आता इथे आपला तवा तापलाय. तव्यावर थोडं तूप छान स्प्रेड करायचं. आणि ही पोळी उचलताना हे बघा कशी उचलायची. असं भाकरी कशी आपण उचलतो तशी ही पोळी उचलून पटकन तव्यावर टाकायची. आता तव्यावर टाकल्यावर एक आपण पूर्ण बघूया, मग बाकीच्या मी करून घेते. एक पाहिल्यावर तुम्हालाही अंदाज येईल. टाकल्यावर त्याला अजिबात काही करायचं नाही, होऊ दे. छोटे छोटे तुम्हाला बबल येताना दिसतील. ते बबल यायला लागले म्हणजे समजायचं आहे की आतून ती शिजते. गॅस असाच आहे, फास्ट आहे. छोटे छोटे बबल येतील तेव्हा हे बघा. आणि परतताना तर मग मोडायचा चान्स असतो, कारण आपलं पुरण पूर्ण भरलेलं आहे ना. तर हे बघा, इथे आता दाबायचं थोडं. आता खाली आपण हे जे शेकतंय खालच्या बाजूला ते एकदम पक्क शेकून घ्यायचं. आता आणि पलटताना एक लक्षात ठेवायचं, पलीता आतपर्यंत घालायचा म्हणजे पोळीला सपोर्ट मिळतो. आता तूप लावलं आपण, तूप लावल्यावर छान पसरवून घ्यायचं तूप. पोळी छान फुगते आपली. बघा, असं आतपर्यंत घ्यायचं पलीता. आता ह्या साईडला तूप लावू. झाली, एकदम फुगली ना पोळी की समजायचं की छान झाली आहे. आणि हे पीठ आहे त्याच साईडचा हा गोळा घ्यायचा. आणि असे आधी ना तयार करून ठेवायच्या गोळ्या, पुरण भरलेले गोळे तयार करून ठेवायचे. म्हणजे मग काय होतं की पटापट लाटता येतात. हे बघा, हे 2 गोळे केलेत मी. आता ह्याच्या आतमध्ये तेल कशाला लागणार आहे आपल्याला, या पोळीच्या हे जे आपण पारी बनवतोय त्याच्या आतमध्ये, म्हणजे कसं पुरण छान स्प्रेड होतं. ठीक आहे, ह्यात हे टाकलं
असं मोदकाचं हे करतो ना आपण वाटीत असं, आणि बंद करून टोकाला असं वळवून दाबायचं. आणि लक्षात ठेवा की जिथे आपण दाबलंय ना तोच भाग वरती ठेवायचा. हे बघा, इथे आपण दाबलंय ना तर हाच भाग वरती ठेवून तशीच आपली पोळी लाटायची. आधी आपण एक लाटून घेऊ ही. हे बघा, पीठ लावल्या वरची हा जो भाग आहे तिथे आपण दाबलाय तर तो भाग वरतीच येईल याची काळजी घ्यायची. ठीक आहे, हा आपला दाबलेला भाग आहे. तर आता आपण छान परतली जाते पोळी. आता ह्या साईडला देखील तूप लावून घेऊया. खूप परतत नाही बसायची पोळी. हे बघा, हे शेकली आहे छान. आता गॅस स्लो करायचा. ठीक आहे. तर दुसऱ्या साईडला पण तेल लावायचं आणि जास्त परतत नाही राहायची. आतपर्यंत पलिता झाली की पोळी आपली झाली. आता ही पटकन काढून घ्यायची. अशा आपण आता सगळ्या पोळ्या करून घेऊ. आता ह्या पोळीला आपण तूप सोडले. शेकली आहे छान पोळी. तर ह्या पहा, आज आपल्या ह्या पुरणाच्या पोळ्या आपण दिलेल्या प्रमाणामध्ये पिठाच्या प्रमाणात 15 पोळ्या होतात आणि पुरण हे जवळजवळ मीडियम साईजच्या 20 ते 25 पोळ्या होऊ शकतात. एवढं पुरण आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या आपण आज केलेल्या पुरणपोळ्या कशा वाटतायत सांगा. तुम्ही ह्या प्रमाणात केलात तर पुरणपोळ्याचं पुरण 25 पोळ्यांचं मीडियम साईजच्या 25 पोळ्या 20 ते 25 पोळ्या होतील. डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या साईजच्या करताय. आणि पीठ जे आहे ते मी दिलेल्या मापामध्ये 15 पोळ्या एका वेळेला होतील. आणि उरलेलं पुरण आपण फ्रीजमध्ये ठेवून की ते नेक्स्ट डे डब्याला वगैरे मुलांना ताजं पुरणपोळी करून देऊ शकतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज ट्राय करा आणि प्रमाणात मी दिलेल्या प्रमाणात केला तर अजिबात चुकणार नाही की प्लीज ट्राय करा. आणि तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीज आल्यावर
तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.